नमस्कार मित्रांनो, तर या मूर्तीला आपण पहिला बेस कोट म्हणजे डिस्टेपर मारलेला आहे आणि पुन्हा आपण तिचं फिनिशिंग म्हणजे पॉलिश करत आहोत। आता आपण मूर्तीला बॉडी कलर मारणार आहोत। तर बॉडी कलरची सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला अशी दाखवत आहे। तर हा पेंट व्हाईट डिस्टेंपर पासून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळा शेड टाकून तयार करतो। तर अशा प्रकारे आपण मूर्तीला बॉडी कलर मारत आहोत। या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता भक्तांची। तर आता आपण बॉडी कलर मारून घेतलेला आहे। आता शेडिंग करत होतो म्हणजे बॉडीची शेड मारत आहोत। हे आहे पेन गन, स्प्रे पेंटिंग पेन गन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शेड टाकणार आहोत कलर। शेड मारून घ्यायची दोन्ही कानांमध्ये हलकीशी शेड मारून घ्यायची। तर गालामध्ये पण मारून घ्यायची, त्यानंतर डोळ्यामध्ये थोडी मारायची, गंधस्थळ थोडी तोंडीवर मारायचे आणि मग बॉडीच्या इतर पार्ट्सला पिंक कलरची शेड मारायची। हलकी हलकी आहे आपण बनवलेली बॉडी शेड। आता आपण गणपतीच्या मूर्तीला बॉडी शेड मारत आहोत। हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे जजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका। आता आपण धोतरचे पॅच कलर लावायला घेत आहोत। त्यासाठी आपण रेड कलर मारत आहोत। हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन आता आपण मूर्ती ज्या आसनावर बसलेली आहे ती म्हणजे दगडाचं पॅच कलर मारत आहोत। आता आपलं दगडाचं सुद्धा पंचकलर पूर्ण होत आहे। ब्रशनी हा कलर आपण आता पूर्णपणे मूर्तीला मारलेला आहे। आता त्या पुढचं पंचकलर म्हणजे गवताचं हिरवा कलर, ग्रीन कलर आपण मूर्तीला मारत आहोत। गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय। एकदम ब्लॅक कलर म्हणजे काळा कलर केसांना लावत आहोत। वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि। नमस्कार मित्रो, आता आपली पुढची स्टेप आहे ती वार्निश म्हणजे गोल्डन, म्हणजे सोन्याच्या अगोदर जो मारला जातो अस्तर त्याला वार्निश म्हणतात। आणि ते आता आपण गणपती बाप्पाला मारणार आहोत। आता आपण स्प्रे गनने हे धोतर हा आपण दगडाला जो पंचकलर मारलेला आहे, इकडे ग्रीन कलर आहे मारलेला, त्याला आपण हलकीची शेड मारावी लागते। ती शेड मारत आहोत। त्या अगोदर आपण हा वॉर्निश मारलेला आहे, तोपर्यंत तो वॉर्निश सुकेपर्यंत आपण धोतराची शेड मारत आहोत। आता आपण शेडिंगचा लास्ट पार्ट म्हणजे ग्रीन कलरला शेड मारत आहोत। नमस्कार भावांनो, आता आपण हा एक लिक्विड पदार्थ असतो, तो म्हणजे मूर्तीला ग्लोईंग शायनिंग येण्यासाठी
पेन गनने आपण मूर्तीच्या बॉडीवर स्प्रे करत आहोत, त्यामुळे मूर्तीची शायनिंग येत असतो, ते तुम्ही पाहू शकता. गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे. नमस्कार मित्रांनो, आज आमचे अत्यंत जवळचे मित्र आपल्या गणपतीसाठी थोडीशी मदत करण्यासाठी आले. तर सर्व कलर झाल्यानंतर गणपतीचा जो मेन कलर असतो सोना गोल्डन, त्यामुळे मूर्तीची सुशोभिता आणखी वाढत असते आणि मूर्ती एकदम खुलून दिसत असते. तो गोल्डन कलर आज अशा प्रकारे मारला जातो. ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री. आता आमचे दुसरे मित्र श्री पारस पाटील यांच्या हस्ते गणपतीच्या गद्याचं गोल्डन लावण्याचं काम चालू आहे. तर आता मूर्तीचं कलरिंग काम सर्व पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मूर्तीच्या डोळ्यांच्या आखणीचं काम, ते आता सुरू होत आहे. गाढानुरागाय ग्रंथाय गीताय ग्रंथार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये. ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथांतरात्मने गीत फायनल टच म्हणजे शेवटचं नेलपेंटचं कलर लावायचा आहे. तो आता लावून पूर्ण होत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या मूर्तीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि असं त्याचा एक रिझल्ट तयार होतो आणि मूर्तीला लागणारे सर्व वेगवेगळे कलर अशा प्रकारे या मूर्तीवर मारले जातात. म्हणजेच वॉर्निश, गोल्डन, डिस्टेम्पर, डोळ्यांचे कलर, असे वेगवेगळे सर्व कलर या मूर्तीसाठी लागत असतात. श्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय